एकदा बाळ्याला प्रश्न विचारला, असंच कीर्तनात बसलं होतं, पुढे याच्यासारखं टोपी गिपी घालून बसलं होतं, सुटर गिटर, तवाही थंडीचे दिवस होते. त्याला म्हणलं, काय रे बाळ्या, 10तून 10 गेल्यावर खाली किती राहतात? तर म्हणे, महाराज मी जरा मागच. म्हणे, महाराज सोपं करून सांगा, मा बाप शेतकरी आहे, मी काय एखाद्या मास्तरचा पोरगा नाही, तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्याल फटाफट फटाफट. मग म्हणलं, बाळ्या शाळेत गेल्यावर डब्यात किती पोळ्या नेतो? तर म्हणे, महाराज 2. म्हणलं, बाळ्या दोन्हीच्या दोन्ही खाल्ल्यावर खाली काय राहते? तर म्हणे, गुरुजी भात. बाळ्यावर हे दांडकं घालाव का नाही? काय घालाव बाळ्यावर? हे दांडकं घालाव का नाही बाळ्यावर? बाळ्या काय म्हणे राहिले खाली? भात राहिला म्हणे. काय राहिला म्हणे? भात राहिला म्हणे. गुरुजी महाराज, गुरुजी स्तब्ध झाले आणि मीही स्तब्ध झालो. विचार करा, आताची छोटी छोटी प्रश्न मुलाला जर विचारले तर अशी उत्तर देतात. त्याला जर सांगितलं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखे अमृताचे वाणी, देह देवाचे कारणी. त्याला म्हणलं, बाळा या वर्षात सगळ्यात गाजलेला चित्रपट? तो महाराज सैराट. या वर्षात सगळ्यात जास्त गाजलेलं गाणं झिंग झिंग झिंगाट. बाळ्या झिंगाट, बाळ्याचा पप्पा झिंगाट आणि माय पोळ्या लाटू लाटू मेली की रे. दोघाला डबे देता देता कव्हा काळजी करता रे मायाची? ए बाळ्या, कव्हा काळजी करता? माय मेली ना पोळ्या लाटू लाटू, मेली का नाही? म्हणून तुकोबाराय गोड तिचं वर्णन करतात. गर्भाचे धारण तिने साही अलाशिन, गर्भाचे धारण तिने साही अलाशिन, व्याली कुऱ्हाडीचा दांडा वर्ण घाली तया तोंडा, वर्ण घाली तया तोंडा, वर्ण घाली तया तोंडा. उपजला कुळाला विला विटाळ, कुळाला विला विटाळ, कुळाला विला विटाळ. त्यामुळे कुळ पवित्र असावं, असलंच पाहिजे. त्यामुळे त्या बीजाचं वृक्षारोपण होत असतं. कुळ जर पावन असेल आणि बीजही पावन असेल, पण त्याला जर वातावरण नाही मिळालं तर ते बीज नासल्याशिवाय राहत नाही.